आंबेडकरवादी मातंग समाज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित क्रांतीची लढाई लढणार आणि जिंकणार। काय आंबेडकरवादी मातंग समाज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित क्रांतीची लढाई लढणार आणि जिंकणार। नेहमीच आंबेडकर चळवळ आणि मातंग समाज या संदर्भामध्ये नेहमीच एक हेटाळणी केली जाते, टीका केली जाते की आंबेडकर चळवळीचा विरोधक मातंग समाज म्हणून नेहमीच एक टीका केली जाते। त्यावेळेपासून हे टीका केली जाते। काही अंशे सत्य खरं आहे ते मान्य करतो आम्ही, परंतु दुसऱ्या बाजूला तेवढ्याच ताकदीनं मातंग समाजामध्ये आंबेडकर चळवळीची आदळआपट आणि प्रबोधनाची प्रक्रिया, धम्म चळवळीची प्रबोधनाची प्रक्रिया गतिमान आणि मोठ्या प्रमाणात सुरू आहे, हा सुद्धा आशावाद आहे। त्यावेळी बाबासाहेब आंबेडकरांच्या बरोबर सुद्धा कित्येक मातंग समाज हे बरोबरीने काम करत होते, चळवळीमध्ये सक्रिय सहभाग होता आणि त्या इमानदारीने आणि प्रामाणिकपणे काम करत होते। आज कित्येक मातंग तरुण मोठ्या ताकदीने आंबेडकरवाद मांडत आहे, मोठ्या ताकदीने आंबेडकरी चळवळीचं प्रबोधन समाजामध्ये, मातंग समाजामध्ये नव्हे तर बहुजन समाजामध्ये जाऊन करत आहे। आज कित्येक मातंग तरुण, शिकलेले मातंग तरुण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीच्या संदर्भामध्ये लेखन करत आहे, साहित्य लिहित आहे, कविता करत आहे, नव्हे तर PhD करत आहे। एवढ्या मोठ्या ताकदीने आज मातंग समाज आंबेडकरवादाची मांडणी करत आहे, हा सुद्धा आशावाद आहे। कित्येक मातंग समाजातील तरुण महाराष्ट्रातील विविध भागामध्ये आंबेडकरवादी मातंग म्हणून विविध ठिकाणी परिषदा घेत आहे। कित्येक ठिकाणी मातंग समाज हा मोठ्या प्रमाणावर धम्माच्या वाटेवर आहे। एवढंच नाही तर मोठ्या प्रमाणात बौद्ध धम्माचा स्वीकार करून हजारो मातंग बांधव माझा घर वापसी करत आहे। मातंग समाजा मूळचा बौद्धचा याची जाणीव होऊन बौद्ध धम्माचा स्वीकार करून हजारो मातंग बांधव हे घर वापसी करत आहे। अनेक महाराष्ट्रामध्ये मातंग समाजाच्या बौद्ध धम्म दीक्षा समारंभ आयोजित केले जात आहे। एवढंच काय, पण लवकरच महाराष्ट्रामध्ये जवळपास कमीत कमी 1 लाख मातंग बांधवांचा बौद्ध धम्म दीक्षा सोहळा आयोजित करण्यात येईल। ज्यावेळी हा समारंभ होईल त्यावेळेला आश्चर्य वाटू नये। एवढ्या मोठ्या ताकदीनं बौद्ध धम्माच्या चळवळीनं किंबहुना आंबेडकर चळवळीचं प्रबोधन आणि आदळआपट मोठ्या प्रमाणामध्ये मांगवड्यामध्ये सुरू आहे। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती कित्येक काही ठिकाणी मातंग समाज आपल्या घरावरती निळा झेंडा लावून ती साजरी करत आहे। अनेक महाराष्ट्रामध्ये पाहिलं तर आंबेडकरवादी चळवळीची बांधिलकी असणाऱ्या कित्येक मातंग समाजामध्ये आंबेडकरवादी संघटना कार्यरत आहे। एवढंच काय, बौद्ध धम्मा अशा चळवळीशी निगडीत आणि बौद्ध धम्मावर आधारित असे संघटन मातंग समाजामध्ये सक्रिय होत आहे, वाढत आहे। म्हणजे आंबेडकर चळवळीच्या बाबतीमध्ये कर्मचारी वर्ग ही धम्म चळवळीच्या अनुषंगानं संघटना बांधून मातंग समाजामध्ये, बुद्धिजीवी वर्गामध्ये बौद्ध धम्माच्या अनुषंगानं सांस्कृतिक निर्णय घेण्याच्या बाबतीमध्ये, बौद्ध धम्माचा स्वीकार करण्याच्या बाबतीमध्ये कित्येक मातंग समाजातील शिकलेले तरुण वर्ग, बुद्धिजीवी वर्ग, कर्मचारी वर्ग बौद्ध धम्माच्या बाबतीमध्ये मातंग समाजामध्ये धम्म चळवळीचं मोठ्या प्रमाणात प्रबोधन आणि कार्य घडताना आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दिसत आहे। मातंग समाजाच्या बाबतीत नेहमी मी सांगतो की एकतर लवकर जात स्वीकारत नाही, पण एकदा जर एकाचा विचार स्वीकारला तर त्या विचाराशी मातंग समाज कधीच गद्दारी करत नाही। म्हणून आंबेडकरवाद जर मातंग समाजानं स्वीकारला तर आंबेडकर चळवळीशी मातंग समाज हा कधीच गद्दारी होणार नाही। मांग जर बुद्ध झाला आणि तो घर वापसी केली, मांग जर बुद्ध झाला, प्रबुद्ध झाला तर बौद्ध धम्म सारा भारत बौद्धमय करू, बौद्ध भारताच्या पुनर्निर्माणाची चळवळ ही गतिमान झाल्याशिवाय राहणार नाही। आणि आणखी एक मांग
जर आंबेडकरवाद स्वीकारून जर मातंग समाज परिवर्तनाच्या चळवळीची वाट चालू लागला, बौद्ध धम्म स्वीकारून प्रबुद्ध भारताची वाट जर मातंग समाज चालू लागला, तर त्या मातंग समाजाबरोबरच चर्मकार बांधव, होलार बांधव, ढोर बांधव, आदिवासी बांधव, मेहतर, वाल्मिकी, ओबीसी, एनटी, व्हीजेएनटी, विमुक्त, भटका, विमुक्त एवढेच नव्हे तर मराठा बांधव सुद्धा मातंगाबरोबर प्रबुद्ध भारताची परिवर्तनाची वाट चालू लागतो। हा माझा अनुभव आहे, लक्षात घ्या। मी आजपर्यंत जवळपास हजारो बहुजन बांधवांना, मग त्याच्यामध्ये मातंग असतील, चर्मकार असतील, होलार असतील, ढोर असतील, ओबीसी असतील, धनगर असतील, माळे असतील, मराठा असतील, बेलदार असतील, लिंगायत असतील, इत्यादी बहुजन बांधवांना मी बौद्ध धम्माची, हजारो बहुजन बांधवांना मी बौद्ध धम्माची दीक्षा दिलेली आहे। आणि म्हणून आंबेडकरवादी चळवळीचं कर्तृत्व आणि नेतृत्व करण्यासाठी आज मांगवाडा मातंग समाज हा सक्षम होत आहे, हे सांगायला मला अभिमान आणि आनंद वाटत आहे। जातीची मानसिकता सोडून जर मातंग समाज हा प्रबुद्ध झाला, तर बौद्ध भारताच्या चळवळीची वाट ही गतिमान झाल्याशिवाय राहणार नाही। हे आणखी आहे की बाबा, मांगवाड्यामध्ये RSS, समरसता, हिंदुत्वाच्या नावाखाली ब्राह्मणी धर्म व्यवस्थेचे, भाजपचे दलाल आणि चमच्यांच्या भडव्यांच्या विळक्यामध्ये मांगवाडा सापडला, हे मान्य आहे। परंतु ह्या RSS आणि समरसता, भाजपच्या, हिंदुत्वाच्या नावाखाली ब्राह्मणी धर्म व्यवस्थेचे मातंग समाजातीलच काय दलाल आणि भडव्या आणि चमच्यांना ठोकून काढून मांगवाडा या RSSच्या दलालापासून मुक्त के आंबेडकरवादी मातंग समाज हा RSSच्या दलालापासून मातंग समाज आणि मांगवाडा मुक्त केल्याशिवाय राहणार नाही। हे सुद्धा तेवढंच सत्य आहे, लक्षात घ्या। हे सुद्धा सत्य आहे। जरूर RSS आणि समरसता मंचचे दलाल मांगवाड्यामध्ये फिरत आहे मोठ्या संख्येनं, परंतु या दलालापासून मांगवाडा मातंग समाज मुक्त करण्याचं काम सुद्धा आंबेडकरवादी मातंग समाजच करणार। आणि म्हणून मी नेहमी म्हणतो आणि आज सुद्धा या माध्यमातून मला पुन्हा तेच म्हणावंसं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये ब्राह्मणवाद्यांची, RSSची, हिंदुत्वाच्या आड झालेल्या ब्राह्मणवाद्यांची, मनवाद्यांची मूठ माती ही आंबेडकरवादी मातंग समाजाच्याच हातून होणार, हे सुद्धा तितकंच खरं आहे, लक्षात घ्या। आजपर्यंत आमचा सक्का भाव, आमचा थोरला भाव, आमच्या हाडामासाचा रक्ताचा आमचा सक्का भाव, पूर्वाश्रमीचा महार आणि आताचा बौद्ध समाज हे आंबेडकर चळवळीचं, धम्म चळवळीचं मोठ्या ताकदीनं आणि त्यागानं आणि कष्टानं त्याने ते कार्य आणि एवढा परिवर्तन चळवळीचा गाडा इथपर्यंत आणलेला आहे। त्यांच्या त्यागाचं, त्यांच्या कष्टाचं, त्यांच्या समर्पणाचा आम्ही आदर राखून आता आमची जबाबदारी आहे। आता आम्ही पुढे येऊन, आंबेडकरवादी मातंग समाज पुढे येऊन आता राहिलेल्या आंबेडकर चळवळीचं ऐतिहासिक कार्य आता आम्हीच पूर्ण करू। आणि म्हणून मला असं वाटतं की आंबेडकरवादी मातंग समाज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित क्रांतीची लढाई लढणार, अपेक्षित क्रांतीचं युद्ध आम्ही लढणार आणि नुसतं लढणारच नाही आणि जिंकणार सुद्धा। यासाठीच बौद्ध धम्म चळवळीच्या आघाडीवर आज मातंग समाज महाराष्ट्रामध्ये आहे। म्हणून शेवटी जाता जाताना मला एवढंच म्हणावंसं वाटतं, सावध मनोवाद्यानो सावध, सावध मनोवाद्यानो सावध, अंत तुमचा जवळ आला आहे। अरे तुम्हीच लादलेल्या अधर्माची विकृती, त्या विकृतीच्या विरोधात युद्ध आमची आता सुरू आहे। सावध मनोवाद्यानो सावध, अंत तुमचा जवळ आलेला आहे। तुम्हीच लादलेल्या अधर्माच्या विरोधात युद्ध आमचे सुरू आहे। अरे माणसाच्या स्पर्शानं बाटल्यालं पाणी, माणसाच्या स्पर्शानं बाटल्यालं पाणी जनावराच्या मुतानं पवित्र करणारी तुमची विकृती, तुमची संस्कृती आता आम्ही आमच्या मुतानं भिजवत आहे। अरे मातंगाच्या स्पर्शानं बाटल्यालं मशानभूमी, मातंगाच्या स्पर्शानं बाटत असलेली मशानभूमी, तुमचा मारुतीचे मंदिर, तुमचं देवधर्म आणि मंदिर आणि दगडाचे देव सुद्धा मातंगाच्या स्पर्शानं बाटतात, ती व्यवस्था आता आम्ही नाकारणार आहे।
सावध मनोमाद्यानं सावध आणतात आता जवळ आला आहे. तुम्हीच लादलेल्या विकृती विरोधात अधर्माविरोधात युद्ध आमची आता सुरू आहे. आता आंबेडकरवाद हीच विचाराची प्रेरणा घेऊन आम्ही लढत आहे. आता जिंकू किंवा मरू नये, आता जिंकू किंवा मरू नव्हे तर जिंकण्यासाठीच लढू आणि त्यासाठी मरू. घ्या आता राहिलेल्या युद्धाची वंदना. अरे भीमराया, घे आता राहिलेल्या युद्धाची वंदना. भीमराया, ह्या युद्धाची वंदना आता मातंग समाजच करणार. आणि म्हणून पुन्हा एकदा सांगतो, आंबेडकरवादी मातंग समाज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असणाऱ्या क्रांतीची लढाई लढणार आणि जिंकणार सुद्धा.